नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला फ्रान्स वर्सेस इस्लाम असा वाद दिसून येतोय। आता फ्रान्स आणि इस्लाम या दोघांमधला हा वाद काही नवीन नाहीये। गेल्या 5-6 वर्षांपासून हा वाद सुरूच आहे। पण सध्या ही भांडणं आपल्याला एकदम हायलाइटेड झालेली दिसून येतात। त्याचं महत्त्वाचं रिझन म्हणजे फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या विरोधात जगभरातल्या वेगवेगळ्या मुस्लिम कंट्रीज कडून वक्तव्य केली जातात। आता ही जी वक्तव्य आहेत ती साधी सुधी नाहीयेत, अगदी उलटसुलट वक्तव्य केली जातात की इमॅन्युअल मॅक्रॉन यांना मेंटल हेल्थ चेकअपची गरज आहे असे वक्तव्य केली जातात। मग अशा प्रकारचं स्टेटमेंट एखाद्या देशाच्या, ते पण फ्रान्स सारख्या देशाच्या प्रेसिडेंट विरोधात करणं म्हणजेच इथे एक प्रकारे पूर्ण जगभराच्या जे वेगवेगळे देश आहेत त्यांच्या रिलेशनवर इफेक्ट करतं। मग अशी जर एखादी घटना असेल ती जगभरातल्या सगळ्या देशांच्याच रिलेशनवर, इंटरनॅशनल रिलेशनवर जेव्हा अफेक्ट करत असेल तर ती घटना तुम्हाला इन डिटेल माहिती असणं खूप गरजेचं आहे। तसं तर या इन्सिडेंटला एक्झॅक्टली हे जे इन्सिडेंट जे घडलंय त्याला बरेचसे दिवस झालेले आहेत, पण आपण थोडंसं लेट लेक्चर घेते मी, कारण की रोज काही ना काहीतरी अपडेट या इन्सिडेंटवर येतातच आहे। म्हणून आपण थोडंसं थांबलेलो की काहीतरी जर नवीन अपडेट आली तर आपण एकत्रच लेक्चर घेऊया। पण अपडेट येणं काही थांबत नाहीये। मग आतापर्यंतच्या ज्या काही अपडेट्स आलेल्या आहेत या न्यूज संबंधित त्या सगळ्या आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। ओके, मग अशा कोणत्याही प्रकारचा वाद जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये निर्माण होऊ दे, त्यामध्ये भारत कोणाला समर्थन करतंय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यावरून भारताचं त्या देशाबरोबर, तो जो स्पेसिफिक देश असेल त्याच्याबरोबर कसं रिलेशन आहे ना ते आपल्याला समजतं। ओके, मग आपण भारताची भूमिका काय आहे या सगळ्या घटनेमध्ये ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। एकदा लेक्चरमध्ये ना आपल्याला काय काय बघायचंय ते समजून घ्या। जसं मी तुम्हाला सांगितलं, आत्ताचा हा इन्सिडेंट नाहीये, गेल्या 5-6 वर्षांपासून इस्लाम विरोधी फ्रान्स, फ्रान्स विरोधी इस्लाम असं आपल्याला दिसून येतोय। मग या सगळ्या वर्षांच्या काही ना काही महत्त्वाच्या घटना आहेत, अशी काही पार्श्वभूमी आहे ती आपल्याला समजून घ्यायचंय। मग आपल्याला एकतर बघायचं फ्रान्स आणि इस्लाम यामधला एक्झॅक्ट संबंध कसा आहे, इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी काय स्टेटमेंट केलं की जे मुस्लिम कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये एवढा क्रोध निर्माण झाला, फ्रान्समध्ये अजून कोणत्या अशा घटना घडल्यात, आत्ताची घटना कोणती आहे, यापूर्वी कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे फ्रान्सच्या बाजूने कोणती राष्ट्र उभी राहिली आहेत, फ्रान्सच्या विरोधात कोणती राष्ट्र आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे जे फ्रान्स आणि इस्लाम यांच्यामध्ये ही जी दरी एक निर्माण झालेली आहे ना त्याचे महत्त्वाचे 2 रिझन आहेत। एक म्हणजे फ्रान्समधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजेच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, आणि धर्मनिरपेक्षतेची व्याख्या म्हणजे सेक्युलरिझमची व्याख्या। तर या व्याख्या काय म्हणतात ना फ्रान्सच्या लॉनुसार ते सुद्धा आपल्याला समजायचंय। ओके, सो मग या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तुम्ही तिथून ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप तुम्ही नक्कीच डाउनलोड करा। त्यामध्ये बरंच असं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहेत ज्या तुम्ही डेली बेसिसवर रीड करू शकता। प्रॅक्टिस टेस्ट आहेत, रोज प्रॅक्टिस टेस्ट होतात, विनिंग वेनसडेला काही होतात, डेली टेस्ट होतात करंट अफेअर्सच्या, तसंच टर्निंग सॅटर्डेला काही सब्जेक्टच्या टेस्ट होतात। तर नक्की त्या टेस्ट अटेंड करण्याचा प्रयत्न करायचा। ओके, मग बघूया आता आपण फ्रान्स वर्सेस इस्लाम हा वाद कसा निर्माण झालेला आहे। मग मुस्लिम देश आणि फ्रान्स यामध्ये सध्या काय घडतंय, तर महत्त्वाच्या गोष्टी घडतात। त्यामधलं इस्लामिक देशांनी फ्रान्स प्रेसिडेंट इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या विरोधात भरपूर अशी वक्तव्य केली आहेत, जे त्या देशाचे प्रेसिडेंट आहेत, नेते आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांच्याकडून वेगवेगळे ट्विट केले जात आहेत। फ्रान्स आणि इस्लाम यांच्यामध्ये हे तंटे जे आहेत ते अनेक वर्षांपासून सुरू आहेत। सध्या आपल्याला बऱ्याचशा देशांमध्ये, इनफॅक्ट फ्रान्समध्ये सुद्धा अशी परिस्थिती बघायला मिळून येईल। ओके, जे इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या विरोधात ते। ओके, मग असं घडायला इमॅन्युअल मॅक्रॉन यांचं कोणतं स्टेटमेंट आहे, त्यांनी असा कोणता निर्णय घेतलाय की मुस्लिम देश त्यांच्या विरोधात भडकलेत, तर ते म्हणजे 2 ऑक्टोबर 2020 या दिवशी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मॅक्रॉन यांनी काही निर्णय घेतले, त्यांनी एक भाषण केलं, त्यामध्ये त्यांनी काही घोषणा केल्या। त्या घोषणेमधली सर्वात महत्त्वाची एक घोषणा होती ते म्हणजे इस्लामिक सेपरेटिझम याच्या विरोधात कायदा केला जाईल। ओके, म्हणजे आता फ्रान्समध्ये इस्लामिक सेपरेटिझम यांच्या विरोधात कायदा केला जाईल।
आता तुम्ही म्हणाल मॅम इस्लामिक सेपरेटिझम काय? सेपरेटिझमचा अर्थ होतो अलगाववाद किंवा फुटीरतावाद. ओके, काय तर अलगाववाद आणि फुटीरतावाद. म्हणजेच जे इस्लाममध्ये जो फुटीरतावाद निर्माण झालेला आहे त्याच्या विरोधात असा कोणता तरी कायदा केला जाईल. आता या कायद्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं ज्या इस्लामिक रिलिजियस ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्यावर बरंचसं नियंत्रण ठेवलं जाईल, त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल, अशा गोष्टी या कायद्याद्वारे केल्या जाणार आहेत. ओके, पण अशा प्रकारचा कायदा आणण्याची गरज फ्रान्सला का पडली तर त्यामागचे बरेचसे रिझन्स आहेत. एक म्हणजे जर आपण बघायला गेलं ना तर फ्रान्समध्ये जे मुस्लिम पॉप्युलेशन आहे ना ते भरपूर आहे. जर तुम्ही बघायला गेलात, एक कॅल्क्युलेशन केलं तर जेवढे वेस्टर्न कंट्रीज आहेत, पाश्चिमात्य देश, त्यामधलं सर्वात जास्त, त्या सगळ्या देशांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम पॉप्युलेशन हे फ्रान्समध्येच आहे. ओके, मग आता जेव्हा फ्रान्समध्ये एक प्रकारे मोठी कम्युनिटी आहे मुस्लिमांची, तर त्यावेळेला फ्रान्समध्ये जे इस्लामिक समाज आहेत त्यांचे कायदे हे देशातल्या संविधानाच्या, देशातल्या कायद्यांच्याच वरचढ होते. म्हणजेच असे कायदे करून आणि त्या कायद्यांनाच मानून एक प्रकारे हा मुस्लिम समाज समांतर समाज तयार करण्याचा प्रयत्न करतोय असे मॅक्रॉन म्हणाले. ओके, समांतर समाज म्हणजेच काय? समजा आता एक देश आहे, त्यामध्ये सगळे नागरिक आहेत, एक मोठा ग्रुप आहे, पण त्यातलाच असा एक ग्रुप जो वेगळ्या व्हॅल्यूजवर चालेल, जो वेगळ्या कायद्यांवर चालेल. म्हणजेच इथे एक प्रकारे पॅरलल समाज होईल, वेगवेगळ्या व्हॅल्यूजवर चालणारा. ओके, म्हणजेच इथे मग मॅक्रॉन काय म्हणाले की ज्या वेळेला इस्लामिक समाज स्वतःचे कायदे करून स्वतःचा समाज चालवतोय त्यावेळेला फ्रान्सच्या तत्वांकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. आता ज्या वेळेला बऱ्याचशा इस्लामिक लोकांना फ्रान्समध्ये नागरिकत्व देण्यात आलेलं ना, तेव्हा फ्रान्सच्या संविधानामध्ये म्हणजे त्यांचं जे रिझॉल्युशन आहे ना त्यातच सांगण्यात आलेलं फ्रान्सच्या ज्या काही व्हॅल्यूज असतील ना त्या मुस्लिम समाजाला एक्सेप्ट कराव्याच लागतील. पण मग इथे मॅक्रॉन काय म्हणतात, हा जो कायदा आहे ना तो पूर्ण समाजाविरोधात नाहीये, तर जो कट्टरतावाद आहे, रॅडिकल लोक आहेत, रॅडिकलिझम आहे, त्याच्या विरोधात आहे. कट्टरतावाद म्हणजेच काय? फ्रान्समध्ये असं केलं जातंय की म्हणजे बऱ्याचशा ज्या चुकीच्या प्रथा आहेत त्या फॉलो केल्या जात आहेत त्यांच्याच कायद्याद्वारे. जसं मुलींना शिक्षण न देणं, जर फ्रान्समध्ये तुम्ही बघाल तर एक वेगळा लिबरल, अगदी लिबरल समाज बघायला मिळतो, पण तिथेच अशी ही कम्युनिटी आहे ती याच्या अगदी एक्झॅक्टली विरोधात आहे. म्हणजे इथे स्त्रियांना शिक्षण दिलं जात नाहीये आणि तसंच त्याचप्रमाणे एक प्रॉपर फ्लो मधलं एज्युकेशन मुलांना दिलं जात नाही. त्यांच्या मदरसामध्ये शिक्षण दिलं जातं, पण ते शिक्षण कशा प्रकारे दिलं जातं, फक्त धर्माचंच दिलं जातं किंवा लहानपणीच मुलांच्या मनामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी, त्यांच्या डोक्यात अशा गोष्टी टाकल्या जातात की पुढे जाऊन मुलं त्याच फॉलो करतात. ओके, तर अशा प्रकारच्या गोष्टी फ्रान्समध्ये दिसून येतात. म्हणजेच कट्टरतावाद आहे तिकडच्या अशा काही ग्रुपमध्ये, त्या कट्टरतावादाच्या विरोधात हा कायदा केला जाणार आहे. मग अशा प्रकारचा कायदा फ्रान्सकडून पहिल्यांदा करण्यात येतोय का? तर नाही. फ्रान्समध्ये या आधी सुद्धा अशा प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला फ्रान्स गव्हर्नमेंटकडून 2010 मध्ये. 2010 मध्ये फ्रान्सच्या गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ज्या सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच पब्लिक प्लेसमध्ये महिलांना हिजाब घालण्यास मनाई घातली होती. आता हिजाब म्हणजेच काय? जे मुस्लिम समाजांच्या महिलांकडून बुरखा घातला जातो, ओके, असं त्यांचं फेस कव्हर करण्यासाठी, तर हा हिजाब घालण्यास सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली होती. आता त्याचे काही रिझन्स होते, सुरक्षेच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे ज्या फ्रान्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या फॉलो करण्याच्या दृष्टीने अशी मनाई घालण्यात आली होती. आणि त्यावेळेला सुद्धा फ्रान्सच्या गव्हर्नमेंट विरोधात बराचसा प्रदर्शनं करण्यात आली होती. ओके, पण मग आता फ्रान्समध्ये असे निर्णय घेण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात? तर फ्रान्समध्ये ना आपल्याला बघायला मिळेल, जर एक फ्रान्सचं जर तुम्ही गुगल सर्च केलात ना तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल, फक्त एकदा गुगल सर्च करून बघा की फ्रान्समध्ये टेररिस्ट अटॅक्स आतापर्यंत किती वेळा झाले. तर फ्रान्सचा जो पूर्ण मॅप आहे ना तो तुम्हाला लाल झालेला दिसून येईल. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आतापर्यंत झालेल्याच आहेत. ओके, मग आता अशा काही मोठ्या घटना आहेत, त्यातली एक घटना रिसेंटली घडलेली आहे. तर एक मिड स्कूल टीचर होते सॅम्युअल पॅटी. तर सॅम्युअल पॅटी यांना एका 18 वर्षाच्या मुलाने बिहेडेड केलं म्हणजे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आता त्याचं कारण काय होतं? तर ते कारण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
ते शाळेमध्ये शिकवत होते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा क्लास घेत होते, म्हणजेच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याचा क्लास घेत होते. आणि त्याचा क्लास घेत असताना एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी 2015 मध्ये चार्ली हेब्डो या मासिकाकडून, या मॅगझिनकडून प्रकाशित करण्यात आलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या चित्राचा वापर केला. आता हे जे चित्र आहे ना, त्यानंतर सुद्धा फ्रान्समध्ये एक खूप मोठी घटना घडली होती, ती मी तुम्हाला पुढे सांगतेच परत एकदा. आता आपण जरा या घटनेकडे लक्ष देऊया. तर जेव्हा मोहम्मद पैगंबर यांच्या कार्टूनचा, म्हणजे 2015 मध्ये चार्ली हेब्डो यांनी हा प्रकाशित केलेला आणि एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी हा फोटो, ही इमेज वापरली, मध्ये या घटनेचा भरपूर विरोध झाला, आंदोलनं निर्माण झाली. आणि त्यातच फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक असं स्टेटमेंट केलं की त्या विरोधात बरेच जण समोर निघून आले. ते म्हणाले, इस्लाम इज अ रिलिजन दॅट इज इन क्रायसिस ऑल ओव्हर द वर्ल्ड टुडे. म्हणजे आता इस्लाम हा धर्म सध्या संकटात आहे पूर्ण जगभरामध्ये, असं ते म्हणाले. ते काय म्हणाले की हे जे ग्रुप्स आहेत, जे कट्टरतावादी, कट्टरपंथी जे लोक आहेत, त्यांना अशा गोष्टी मान्यच नाही आहेत, जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्यावर त्यांना बंधनच आणायची आहेत. पण सॅम्युअल पॅटी यांसारखे जे हिरोज आहेत ते आपल्या देशामध्ये असताना कधीच या गोष्टीवर बंधनं येऊ शकत नाही. तर अशा प्रकारचं काही त्यांनी त्यांचं मत मांडलं. पण या स्टेटमेंटवर पूर्ण जगभरामधल्या इस्लामिक कंट्रीजकडून विरोध दर्शवला गेला. मग असे कोणकोणते कंट्रीज आहेत की ज्यांनी विरोध दर्शवलाय? त्यामध्ये तुर्की हे पहिलं राष्ट्र आहे. आता बघायला गेलं ना तर तुर्कीला तर युरोपियन युनियनमध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यांना युरोपियन युनियनमध्ये जायचं आहे. पण तुर्कीच असं पहिलं देश ठरलं की जे फ्रान्सच्या विरोधात बोललं. त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी असं सुद्धा ट्विट केलं की जे फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत त्यांना मेंटल हेल्थ चेकअपची गरज आहे. त्यानंतर त्यांनी एक बॉयकॉट फ्रेंच गुड्स असं एक हॅशटॅग चालवलं की पूर्ण देशामध्ये फ्रेंच गुड्सवरच बंदी घातली पाहिजे. आणि त्याला बऱ्याचशा देशांकडून सपोर्ट सुद्धा मिळालं. कुवेतमधून सुद्धा विरोध झाला. सौदी अरेबिया आणि UAE यांच्यामध्ये ना काही अशा फूड चेन आहेत, म्हणजे त्यांचे जे मॉल्स आहेत ना त्यामधून जे फूड प्रोडक्ट्स आहेत ना तेच काढून टाकण्यात आले. पाकिस्तानमध्ये सुद्धा विरोध झाला. पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरने बोललं की फ्रान्स हा इस्लाम विरोधी भावनांना भडकवण्याचं काम करतंय. त्याचप्रमाणे अबुधाबीचं जे मुस्लिम काउन्सिल आहे त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की जे इस्लाम विरोधात त्यांची वक्तव्य मांडतात, त्यांची मतं मांडतात ना, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. मग ते मॅक्रॉन असू देत किंवा चार्ली हेब्डो. चार्ली हेब्डो बद्दल आपल्याला बोलायचंच आहे, सारखं सारखं त्याबद्दल येतंय कारण की महत्त्वाची घटना आहे ती. त्याचनंतर इराण, लिबिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इजिप्त यांकडून सुद्धा खूप कठोर शब्दांमध्ये त्यांना कंडेम करण्यात आलं. पण आता आपण जेव्हा बघतोय ना तर हे सगळे इस्लामिक कंट्रीज मॅक्रॉनला भरपूर असा विरोध दर्शवत आहेत. पण याआधी ज्या घटना घडल्या ना फ्रान्समध्ये, ऑस्ट्रियामध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये, ओके, तर त्यावेळेला कोणीच काही बोललं नव्हतं. तर ती गोष्ट सुद्धा चुकीची आहे. फ्रान्समध्ये याआधी मोठे मोठे टेररिस्ट अटॅक्स होऊन गेलेले आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे 2015 मध्ये इथे तुम्हाला दिसेल चार्ली हेब्डो ही फ्रान्समधली एक फेमस मॅगझिन कंपनी आहे. तर या कंपनीने मोहम्मद पैगंबर यांचं एक कार्टून प्रकाशित केलं होतं. ओके, आणि हे कार्टून प्रकाशित केल्यानंतर या चार्ली हेब्डोच्या कार्यालयावर, ऑफिसवर आतंकवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये या ऑफिसच्या 12 पत्रकारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये सुद्धा एक घटना घडलेली. फ्रान्समधलं नाईस हे एक शहर आहे, फ्रान्सच्या अगदी दक्षिण भागातलं हे शहर आहे. तर या शहरामध्ये एका आतंकवाद्याने भरगर्दीत ट्रक चालवला होता. आता ही भरगर्दी कशी होती तर जे फ्रान्सचा बॅस्टिल डे असतो किंवा फ्रान्सचा दिवस नॅशनल डे मानला जातो हा, तर बॅस्टिल डे याच्या फंक्शनसाठी लोक जमली होती आणि त्या गर्दीमध्ये या व्यक्तीने ट्रक चालवलेला आणि 30 जणांचा मृत्यू त्यावेळेला झाला होता. ओके, आणि त्याचप्रमाणे सप्टेंबर 2020 म्हणजे आत्ताच मागच्याच महिन्यात चार्ली हेब्डोच्या कार्यालयाजवळ 2 जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना नेहमी फ्रान्समध्ये होत असतात. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 250 जणांचा मृत्यू अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे. आणि म्हणूनच फ्रान्समध्ये अशा प्रकारचे निर्णय नेहमी घेतले जातात. ही घटना समजण्यासाठी ना आपल्याला
फ्रान्समधलं जे डेमोग्राफिक स्ट्रक्चर आहे, लोकसंख्या कशी आहे ना, ती समजून घेणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली आपण मुस्लिम लोकसंख्या समजून घेऊया. फ्रान्समधली जर पूर्ण आपण लोकसंख्या बघितली तर त्यामधले 55% लोक हे ख्रिश्चन धर्माचे आहेत. ओके, आणि त्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे 5 मिलियन, म्हणजे 9% भाग हा मुस्लिम धर्मियाच्या समाजाने व्यापलेला आहे. ओके, म्हणजे एक मोठा आकडा इथे आपल्याला दिसून येतो इस्लामिक धर्माचा. फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त लोकसंख्या इथे मुस्लिम समाजाचीच आहे. आणि फ्रान्स हा असा पाश्चिमात्य देश आहे की सगळ्या पाश्चिमात्य देशांपैकी सर्वात जास्त मुस्लिम हे फ्रान्समध्येच आहेत. ओके, मग यामध्ये बरेचसे इमिग्रंट्स सुद्धा आहेत, पूर्वी जे वेगवेगळ्या देशातून इमिग्रंट्स आले होते इथे. ओके, मग ज्या वेळेला आता फ्रान्सच्या प्रेसिडेंट विरोधात अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत ना, त्यावेळेला फ्रान्सच्या प्रेसिडेंटने अजून बऱ्याचशा न्यूज चॅनलला सांगितलं की जे सेंटिमेंट्स आहेत, जे दुखावले गेलेले चार्ली हेब्डो या मॅगझिनकडून, ते त्यांना समजते. पण चार्ली हेब्डो यांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, म्हणजेच देशाचं जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असं ते म्हणतात. आता फ्रान्समधलं हे जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे ना, त्यामध्येच अजून एक फ्रीडम आहे, ते म्हणजे फ्रीडम ऑफ ब्लास्फेमी. आता हे ब्लास्फेमी काय ते थोडंसं तुम्ही समजून घ्या, तरच तुम्हाला समजेल या गोष्टी का होतात. तर फ्रान्समध्ये राईट टू एक्सप्रेशन एक महत्त्वाचा घटक मानला जातो. जसं आपल्या भारताला मूलभूत हक्क आहे, त्यामध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले कलम 19 नुसार. ओके, याबद्दल आपल्या भारतामध्ये सुद्धा बरीचशी भांडणं झालेली आपल्याला दिसून येतात. मग त्यातच एक आहे ते म्हणजे राईट टू ब्लास्फेमी. आता आपल्या भारतामध्ये ना राईट टू एक्सप्रेशन जेव्हा आहे ना, तेव्हा आपण असं म्हणतो की आपणला कोणत्या धर्माविरोधात वक्तव्य करू शकत नाही, म्हणजे कोणालाही ठेच पोहोचेल असं आपण भाषण करू शकत नाही, आपल्या स्वातंत्र्याचा चुकीच्या मार्गाने वापर करू शकत नाही. पण फ्रान्समध्ये तसं नाहीये. फ्रान्समध्ये या राईटच्या अंतर्गत आपण एखाद्या धर्माच्या विरोधात सुद्धा मत मांडू शकतो. म्हणजे जर आपण फ्रान्सचं कल्चर बघितलं तर जे चार्ली हेब्डोन जे काही कार्टून प्रकाशित करेल तर ते अगदी चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि फक्त मुस्लिम धर्माच्याच नाही तर वेगवेगळ्या धर्माच्या विरोधामध्ये किंवा वेगवेगळ्या धर्माच्या विरोधात इथं मतं मांडली जातात. मग त्यामध्ये हिंदू असो, शीख असो किंवा स्वतःचा ख्रिश्चन धर्म असो, त्या विरोधात सुद्धा मतं मांडली जातात. ओके, मग या सगळ्या गोष्टी येतात. आता बघा, प्रत्येक देशाचा जो कायदा असतो ना तो वेगळा आहे. जसा आपल्या देशामध्ये आपल्या देशाचा झेंडा आपण काही झालं तरी जमिनीवर पडू देत नाही, राईट, आपण रिस्पेक्ट करतो. पण तेच आपण USA मध्ये जाऊन बघितलं, जर आपल्याला विरोध दर्शवायचा असेल तर USA चे लोक त्यांच्याच देशाचा झेंडा अगदी जाळतात सुद्धा. ओके, म्हणजेच काय झाला, प्रत्येक देशाच्या कल्चरमध्ये त्यांच्या व्हॅल्यूजमध्ये बराचसा फरक आपल्याला आढळून येतो. ओके, म्हणजे तुम्ही फ्रान्समध्ये जाऊन उभे राहिलात आणि स्वतःच्या धर्माबद्दल काहीही वाईट साईड बोललात ना तरी सुद्धा तुम्हाला तिथे कोणीही काही बोलणार नाहीये आणि तिथल्या लोकांना या गोष्टींबद्दल प्रॉब्लेम सुद्धा नाहीये. मग फक्त एकाच कम्युनिटीला प्रॉब्लेम का, हा प्रश्न तिथे निर्माण होतो. त्यानंतर महत्त्वाची दुसरी व्याख्या ते म्हणजे फ्रेंच सिक्युलरिझम, म्हणजेच धर्मनिरपेक्षता. आता फ्रान्समध्ये धर्मनिरपेक्षतेला म्हटलं जातं लिसिट. हे लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं, लिसिट. या लिसिटची व्याख्या आपल्या भारतापेक्षा खूप वेगळी आहे. जर आपण बघितली ना तर फ्रान्समध्ये ही व्याख्या नकारात्मक आहे आणि आपल्याकडे सकारात्मक आहे. ओके, आपल्याकडे काय म्हटलं जातं, धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय की सगळे धर्म राष्ट्रासाठी सारखेच आहेत, राष्ट्राचा कोणताच धर्म नाहीये, पण सगळे धर्मांना राष्ट्र काय देणारे, समान वागणूक देणारे, असं म्हटलं जातं, राईट, धर्मनिरपेक्षतेमध्ये. पण इथे फ्रान्समध्ये तसं नाहीये, त्यांच्या व्यवस्थेत धर्माला कोणतेच स्थान नाहीये, म्हणजे हे थोडंसं निगेटिव्ह वे मध्ये. ओके, आणि यामुळेच काय केलं जातं की फ्रान्स जेव्हा एखादा कायदा बनवतो तर तो कोणत्या धर्माला समोर ठेवून किंवा सगळ्या धर्मांबरोबर समान वागणूक झाली पाहिजे असं समोर ठेवून बनवत नाही. ओके, आणि त्यामुळेच ना फ्रान्सचा हे कायदा म्हणजे फ्रान्सचं जी लेसिटची व्याख्या आहे आणि तसंच फ्रान्समधले जे इमिग्रंट्स आहेत त्यांच्या धार्मिक कृती यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला टकराव झालेला दिसून येतो. इनफॅक्ट जे सिंधी लोक आहेत तर जे जिथे सिंधी इमिग्रंट्स आहेत त्यांमध्ये सुद्धा झालेला आपल्याला बऱ्याच वेळा आढळून आलेला आहे. पण भरपूर वेळेला हा टकराव इस्लामिक समाजाबरोबर झालेला दिसून येतोय. ओके, तर या दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, खूप महत्त्वाच्या आहेत.
भारताने काय केलंय, समर्थन दिलेलं आहे का फ्रान्सला? तर हो, भारताने समर्थन दिलंय. एक्झॅक्ट वे मध्ये नाही, पण हा भारताने असं म्हटलंय की जे वेगवेगळ्या देशांकडून चुकीचे शब्द वापरले जात आहेत आणि जो राग काढला जातोय मॅक्रॉनच्या विरोधात तो चुकीचा आहे. म्हणजेच एक प्रकारे सपोर्ट दर्शवलाय भारताने फ्रान्सला. आणि भारत आणि फ्रान्स जर आपण बघितलं तर पूर्वीपासून हे रिलेशन खूप चांगले आहेत. वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल जे इश्यूज आहेत त्याच्यावर सुद्धा फ्रान्स आणि भारत यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे. ओके, मग आता इतर देशांचं समर्थन आहे का फ्रान्सला? कोणकोणत्या देशांचं समर्थन आहे? तर बेसिकली युरोपियन युनियनचं तर समर्थन फ्रान्सला मिळालेलं आहे. बघा, युरोपियन युनियन अशी कंट्रीज आहेत ज्या एकदम लिबरल आहेत. ओके, आणि तसंच जर्मनीच्या ज्या चान्सलर आहेत एंजेला मार्कल यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे. तसंच नेदरलँड आणि ग्रीसचे जे प्राईम मिनिस्टर आहे त्यांनी सुद्धा फ्रान्सला समर्थन दर्शवलेलं आहे वेगवेगळ्या ट्विट्सद्वारे. ओके, तर हे जे असे कंट्रीज आहेत ज्यांनी फ्रान्सला समर्थन दर्शवलं आहे, ऑलमोस्ट सगळ्याच ज्या इस्लामिक कंट्रीज आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आहे, वेगवेगळ्या शब्दांमध्ये फ्रान्सच्या प्रेसिडेंटला कंडेम केलेलं आहे. ओके, परत या सगळ्या गोष्टी घडत असतानाच परत 30 ऑक्टोबरला नाईस शहराजवळच, जिथे आपण आधी 2016चं इन्सिडेंट बघितलं, त्याच शहरात एका चर्च जवळ चाकूने हल्ला करण्यात आला काही महिलांवर आणि त्यात 3 महिलांचा मृत्यू झाला. ओके, तर अशा गोष्टी सतत फ्रान्समध्ये घडत आहे. त्यानंतर आत्ताची एक महत्त्वाची न्यूज येते ते म्हणजे 3 ऑक्टोबरलाच ज्या फ्रान्सच्या डिफेन्स मिनिस्टर आहे फ्लोरेन्स पार्ली यांनी अशी अनाउन्समेंट केली आहे की मालीमध्ये फ्रेंच एअर स्ट्राईक झालं आणि त्यामध्ये 50 अल कायदा लिंक जिहादीज यांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे त्यांना ठार करण्यात आलेलं आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं होतं. आता इथे इंटरनॅशनल रिलेशनबद्दल आपण बोलतोय तर प्रत्येक गोष्ट इन डिटेल माहीत असणं गरजेची आहे. ठीक आहे, आत्ता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.